नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. लाडकी बहीण योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. लाडकी बहीण योजनेवर सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी सरकारचा एक जी.आर ट्विट करत ही माहिती दिली आहे. हे सरकार दलालीचे दलदलीत इतकं पोखरलं गेले की लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी दिलेली नाही. सरकार लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च तर करत असून यातही मोठ्या प्रमाणात अफार होत असल्याची चर्चा रोहित पवारांनी म्हटलं आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींसाठी 200 कोटी रुपये खर्चाचा जी.आर काढला होता. तर 23 नोव्हेंबर 2023 रोजी सरकारच्या निर्णयात ज्या संस्थांची नावे आहेत त्यांना ही कामे माहिती व जनसंपर्क विभागामार्फत देणे अपेक्षित होते. परंतु 5 फेब्रुवारी 2025 रोजी महिला व बालविकास विभागाने नवीन जी.आर काढून लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी 3 कोटींची मान्यता दिली आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजच्या जी.आर.मधील 200 कोटींच्या मर्यादेतीलच ही रक्कम असल्याचे या जी.आर.मध्ये नमूद असले तरी 23 नोव्हेंबर 2023च्या जी.आर.मध्ये नमूद संस्थांना काम देण्याऐवजी हे काम इतर संस्थांना दिल्याची माहिती समोर आली आहे. माहिती जनसंपर्क विभाग असताना बालविकास विभागाने ही कामे का दिली? ज्या कंपन्यांना कामे देण्यात आली त्या कंपन्या कोणत्या आणि कुणाच्या आणि कुणाशी संबंधित आहेत? माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या कंपन्यांची माहिती मागवली असता महिला बालविकास विभाग या संदर्भातील माहिती का लपवत आहे? बोगस कंपन्यांना ही कामे देण्यात आली का? याचा खुलासा सरकारने करावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तसेच आम्ही पुराव्याशिवाय आरोप करत नाही असे रोहित पवारांनी म्हटलं आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला सरकार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.